हॅलो, हाय, नमस्कार, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा आणि स्वाद या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्तच असाल अशी आशा करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते. तर डिश बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण काय बनवणार आहेत. तर आज आपण बनवणार आहोत सँडविच. तर चला वळूया किचनकडे. तर हे मी सोयाबीन सँडविच बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे सोयाबीन घेतलेलं आहे. त्याला मी अर्धा तास भिजत घातलेलं आणि भिजून त्या सोयाबीनचं पाणी काढून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला 10 मिनटं हे बॉईल करून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये मीठ टाकून 10 मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे. ती अशी हाताने अशी तुटली पाहिजे, एकदम सॉफ्ट झाली पाहिजे अशी बॉईल करून घ्यायची आहे. आणि त्याच्या आपल्याला हाताने कुश करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त पण मला बारीक पाहिजे नव्हती, म्हणून मी ते हातानेच कुश केलं आणि ती बॉईल झाली होती म्हणून ते हाताने पण लगेच कुश होऊन जाते. तुम्हाला हाताने नसेल करायचं तर तुम्ही मिक्सीला पण थोडंसं लावू शकता. आता सँडविच म्हटल्यावरती आपल्याला व्हेजिटेबल आलंच त्याच्यामध्ये. तर मी इथे काही व्हेजिटेबल घेतलेलं आहे. काकडी घेतलेली आहे बारीक कट करून, आणि त्याच्यानंतर मी शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कट करून, कांदा घेतला आहे, तसंच मी गाजर पण घेतलं आहे इथे. आणि तुमच्याकडे समजा याच्यामध्ये शिमला मिरची नसेल, पत्तागोबी असेल तर तुम्ही पत्तागोबी पण घेऊ शकता बारीक कट करून. आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. हे बारीक कट करून घेतलं तर चांगलं असते, कारण मुलं जे आहेत ते स्लाईसमध्ये जर आपण कटिंग केली तर कांदा, टमाटर आणि जे हे असतात गाजर हे काढून टाकतात. तर मी तर टमाटर नाही घेतलं आहे, कारण टमाटर माझ्या घरात तेवढं आवडत नाही, म्हणून मी टमाटर नाही घेतलं आहे. तर इकडे आपण तडकाची तयारी करतो आहे. तर त्यासाठी मी कढई गरम करून घेतली आणि थोडंसं ऑइल टाकले. जास्त पण नाही, थोडंसं ऑइल घेतलं आहे मी, कारण जो सोयाबीन आहे त्याला आपल्याला एक तडका द्यायचा आहे. जी थोडीफार स्मेल राहते बॉईल झाल्यानंतर, ती पण तडका दिल्यानंतर ती पूर्णपणे निघून जाते. म्हणून आपल्याला इथं त्या सोयाबीनला एक तडका द्यायचा आहे. तर ऑइलमध्ये मी अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. थोडं परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. थोडंसं लालसर कलर झालं की आपल्याला मग त्याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत, जे ते आपल्या किचनमध्ये सर्वांच्या किचनमध्ये अवेलेबल आहेत. तर ते आपल्याला मसाले इथे ॲड करायचे आहेत. तर मी याच्यामध्ये टाकले हळदी पावडर थोडंसं. आणि हे गॅस लो ठेवायचं आहे, कारण आपण मसाले टाकतो ते हे लगेच म्हणजे भाजण्याची शक्यता असते. मग गॅस एक तर स्लो करा, नाही तर बंद केलं तरी चालते, कारण ऑइल गरमच असते. आणि त्याच्यामध्ये मी मिरची पावडर टाकले आणि थोडंसं गरम मसाला टाकले, जास्त नाही, थोडंसं जिरा पावडर टाकले. आणि त्याच्यानंतर मी जे आपण मॅश केलं होतं सोयाबीन ते ॲड केलं आहे. आणि हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. पाणी नाही ॲड करायचं आहे याच्यामध्ये. न पाणी टाकताच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पटापट, कारण आपण ऑइल कमी टाकलेलं आहे तर जे सोयाबीन आहे ती खाली चिटकते आपल्या भांड्याला. म्हणून हे पटापट आपल्याला चम्मच फिरून परतून घ्यायचं आहे. आणि चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढं पण लागते तेवढं तुम्ही मीठ ॲड करायचं आहे याच्यामध्ये. आणि हे पटापट परतवत जायचं. आपल्याला हे 5 ते 7 मिनटंच गॅसवरती ठेवायचं आहे. जे थोडंफार त्याच्यामध्ये काय म्हणजे हे राहिला असेल कच्चापणा, तो आपल्या 5-7 मिनटामध्ये ते चांगली आपली सोयाबीन शिजून जाते. म्हणजे सोयाबीन तशी पचायला हार्ड असते, म्हणून याला सॉफ्ट करून खायचं असते, तर ती लवकर इझिली पचल्या जाते. आणि सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपलं प्रोटीन असते. तर आठवड्यातून 2-3 वेळास तर आपल्या घरात सोयाबीन बनलंच पाहिजे. या सोयाबीन सँडविच म्हणा, सोयाबीन राईस म्हणा, सोयाबीन भाजी, भुर्जी, काहीतरी बनवून तुम्ही सोयाबीन आठवड्यातून 2 ते 3 वेळेस तरी याची सोयाबीन आपण खाल्ली पाहिजे.
असं तर मला वाटते. मी बनवत असते माझ्या घरामध्ये. आठवड्यातून 2-3 वेळेस तरी माझ्याकडे सोयाबीनचे पदार्थ बनतातच. तर अशी आपली ही सोयाबीनची जी भाजी आहे समजा, ती तयार झालेली आहे सँडविचसाठी. बघू शकता मी याच्यामध्ये लिंबू ॲड केलं आहे. थोडंसं जवळपास अर्धा चम्मच ॲड केला असेल मी. सगळ्या अर्धा लिंबू नाही पिळला आहे मी. आणि जे भाज्या होत्या सगळ्या मी याच्यामध्ये सर्व भाज्या ॲड केल्या आहे आणि हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या आणि जी आपली भाजी बनवलेली आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि असंच तुम्ही बारीक कट करूनच सँडविचमध्ये भाज्या टाकत जा. कारण मुलं जे आहेत आपण स्लाईसमध्ये कट केलं की ते प्लेटमध्ये कांदा, टमाटर, काकडी ते काढून ठेवतात आणि बटाट्याची भाजी आणि जे हे असते त्याच्यामध्ये चीज वगैरे तेच खातात. बारीक कट केले सगळं पोटात जाते. तर मी ते मेयोनीज ॲड करते. तर हे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. असं पण छान लागते. मेयोनीज बिना पण आपली सँडविच छान लागते. तर माझ्याकडे होतं म्हणून मी ॲड करते. कारण एकदम स्पायसी असं खायचं होतं माझ्या घरामध्ये, की मला एकदम टेस्टी पाहिजे आणि हे टँगी फ्लेवर पाहिजे. तर म्हणून मी थोडंसं होतं माझ्याकडे म्हणून मी ॲड केले. आणि इथं 2 चम्मच मी शेजवान चटणी ॲड करते. हे पण ऑप्शनल आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करा, नका ॲड करू. हे जरुरी नाही आहे की आपण टाकलंच पाहिजे. नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि मी इथं थोडंसं ऑरिगॅनो ॲड करते. माझ्या मुलीला ऑरिगॅनोची फ्लेवर आवडते. तसं आपण याच्यामध्ये मॅगी मसाला पण तुम्ही ॲड करू शकता जर तुमच्याकडे असेल तर. ऑरिगॅनो नसेल तर मॅगी मसाला पण ॲड करू शकता किंवा सँडविचचा मसाला पण बाहेर भेटतो मार्केटमध्ये, ते पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. पण मी इथे ऑरिगॅनो ॲड केले. आणि बघू शकता तुम्ही असं आपण ब्रेड घ्यायचं आहे. ब्रेडवरती मी खाली थोडं टमाटर सॉस लावला आणि त्याच्यानंतर आपण ही जी भाजी चांगली आपण ब्रेडला लावून घेतलेली आहे. भाजी लावून झाल्यावरती त्याच्यावरती मी हे जे आहे ते चीज टाकते आहे किसून. तुमच्याकडे जर चीज नसेल तर तुम्ही स्किप करा. पण बिना चीजचं सँडविच तेवढी टेस्ट नाही लागते पण तेवढी नाही. जर नसेल तर स्किप करा. तुमच्याकडे तूप असेल तर मग त्या भाजीवरती तूप टाकलं तरी पण चांगलं टेस्ट येते. आणि हां, मी तर सांगायला विसरली की तुमच्याकडे जर कस्तुरी मेथी असेल तर तुम्ही याच्यामध्ये नक्की ॲड करा. त्याच्याने खूप अप्रतिम अशी टेस्ट येते. आणि आपण इथे तवा गरम केलेला आहे. तवा गरम झाला आहे आपल्याला. तवा गरम झाल्यावरती बटर किंवा तुमच्याकडे तूप असेल तर बटर तूप तव्याला लावून घ्यायचं मस्तपैकी. आणि दोन्ही साईडनं आपल्याला चांगल्या खरपूस होईपर्यंत आपल्याला आपली सँडविच शेकून घ्यायची. दोन्ही साईडनं शेकून घ्यायची आहे. ही माझी ब्राऊन ब्रेड आहे म्हणून पहिलेच तुम्हाला ब्राऊन कलर दिसतो आहे. मग तुम्ही साधी ब्रेड पण घेऊ शकता. साधी ब्रेड व्हाईट असते ती, तर त्याच्यामध्ये एकदम दिसून पडते की कलर आला आहे सँडविचला. याच्यात तेवढं दिसत नाही. मस्तपैकी दोन्ही साईडनं मी बटर लावलं आहे आणि छान खरपूस होईपर्यंत, क्रंची आवाज येईपर्यंत मस्तपैकी शेकून घेणार आहे. तुम्ही पण असं ही सँडविच, सोयाबीन सँडविच नक्की तुम्ही तुमच्या घरी बनवा. आणि कशी झाली तुमची सोयाबीन सँडविच मला कमेंट करून नक्की सांगा. मी जे काही म्हणजे बनवत असते, मी व्हिडिओ टाकते, तर तुम्ही पण नक्की बनवा आणि बनवून मला कमेंट करून सांगा की तुम्ही जी बनवली सोयाबीन सँडविच ती कशी झाली, मला नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठली डिश पाहिजे असेल, नवीन कुठली डिश शिकायची असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मी त्याचे पण व्हिडिओ नक्की बनवेल. आणि तुम्ही कुठनं बघताय माझे व्हिडिओ आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. जर माझ्या व्हिडिओमध्ये जर काही कमी असेल तर मला नक्की सांगा.
इथे दुरुस्त करायची कोशिश करेल. आणि बघू शकता तुम्ही आपली सँडविच रेडी झालेली आहे. आता इथे आपण चटणीची तयारी करतो आहे. सोयाबीन म्हणल्यावरती चटणी तर पाहिजे, म्हणून आपण इथे चटणीची तयारी करतो आहे. त्यासाठी मी धनिया घेतला, हरा धनिया, आणि 3-4 लसूणच्या पाकळ्या, 2 मिरच्या, आणि हे जे मी आता टाकले ही ब्राऊन ब्रेड आहे, जे आपण सँडविच ज्याने बनवलं आहे ज्या ब्रेडनी, त्याच्यामधलाच एक थोडासा तुकडा घेतलेला आहे मी. त्याच्यामुळे जी आपल्या चटणीला आहे एक थिकनेसपणा येतो, म्हणजे पाणी एकीकडे असं ग्रेव्ही एकीकडे असं होत नाही. हे जर आपण ॲड केलं याच्यामध्ये थोडंसं ब्रेड, तर थिकनेसपणा येतो आणि टेस्ट पण चांगली लागते. आणि आपल्या चवीनुसार तुम्ही मिरची आणि लसूण याच्यामध्ये ॲड करू शकता. आता मी हे आपल्याला ती चटणी बारीक करायसाठी थोडंसं 1-2 चमच मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि हे आपल्याला मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर खूप मस्त बघू शकता तुम्ही, अशी छान पैकी थिकनेस आला आहे आपल्या चटणीला. हे बघा, मी जास्त बनवली नव्हती कारण सँडविचच खाणारे कमी होते, म्हणून मी जास्त चटणी नाही बनवली. तर ही आपली रेडी आहे सँडविच. याला कट करायचं असेल तर तुम्ही 4 किंवा 2 भागामध्ये कट करू शकता छुरीने. खायला इझी जाते. असं कट करून घ्यायचं. मस्तपैकी किती सुंदर कलर आला आहे आपल्या सँडविचला. असं बनवायचं आणि चटणीबरोबर किंवा टमाटर सॉसबरोबर सर्व करायची. खूप छान अप्रतिम लागते ही सोयाबीन सँडविच. तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली तुमची सोयाबीन सँडविच. मी त्याचे रिप्लाय नक्की देईल. असेच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया नवीन रेसिपीसह, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. अशी सँडविच तयार झालेली आहे आपली. तर मी आता सर्व करते. तर तुम्ही पण अशीच बनवा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कशी झालेली तुमची रेसिपी ती. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.